अध्यात्मप्रेमी भगवत भक्तिप्रेमी सुहृद जन हो. मध्ये थोडा खंड पडलाय, पण भागवत निरूपण शेवटी ज्ञान यज्ञ आहे, भक्ती यज्ञ आहे आणि तो तुम्ही आणि मी एका श्रद्धेनं चालवतो आहोत. जवळजवळ 40-45 अशा प्रकारचे व्हिडिओ होऊन गेले आणि अजूनही काही होतील. तर भागवतावर तुम्ही मी मिळून एका अर्थानं हा ज्ञानयज्ञ संपन्न करतोय. हे आपल्याच दृष्टीनं, वैयक्तिक दृष्टीनं भाग्याची गोष्ट आहे. आपण दुसऱ्या कोणासाठी काही करत नाही आहे, स्वांत सुखाय आपण करतोय आणि हे स्वतःला मिळणारा आनंद किंवा समाधान त्याला तोड नसते. आता खंड पडत असल्यामुळं मला दर खेपेला महत्वाची गोष्ट जोडून घ्यावी लागते. ती म्हणजे अशी की संबंध भागवतात दशमस्कंद महत्वाचा आहे, पण त्या दशमस्कंधामध्ये रासपंचक म्हणून जे 5 अध्याय आहेत ते काव्यदृष्ट्या अतिशय उत्तम आहे, भक्तिदृष्ट्या अतिशय उत्तम आहे. गोपींची भक्ती ही सर्वोच्च आहे, पण दुर्दैवानं त्यामध्ये अनेक श्लोक प्रक्षिप्त झाले आणि मग चंद्रावरचा कलंक जसा खटकतो, चंद्र चांगला पण चंद्रावरचा कलंक जसा खटकतो तसं ते प्रक्षिप्त श्लोक खटकतात. तर ते प्रक्षिप्त श्लोक आहेत ही वस्तुस्थिती आहे, पण ती सर्वजण मान्य करतात अशी स्थिती नाही. माझ्यासारखा अभ्यासक तुमच्या समोर उदाहरणानं बोलणार आहे, पुराव्यानं बोलणार आहे आणि आपण बोलतो. आज त्यातच पुढे जायचं. रासपंचक 5 अध्याय कोणते बरं? तर दशमस्कंद 10 दशमस्कंद, त्याच्यामध्ये अध्याय क्रमांक 29, 30, 31, 32, 33. लक्षात ठेवायला जरा बघा. 29वा अध्याय जो आहे तो वेणुवादन याचा आहे, वेणू बासरी. 29वा अध्याय वेणुवादन याचा. 30वा अध्याय श्रीकृष्ण अदृश्य होतो म्हणून त्याचा शोध घेणं, म्हणजे श्रीकृष्ण शोध याचा अध्याय क्रमांक 30. अध्याय क्रमांक 31 हा मी गद्यात न बोलता संस्कृत श्लोक तुम्हाला सांगून बोलणार. त्याचं नाव आहे गोपी गीत. एकंदर त्यात 18 श्लोक आहेत, त्यातले 9 श्लोक मी घेणार आहे जे निश्चितपणे प्रक्षिप्त नाहीत. गोपी गीताला फार मोठं महत्व आहे. जरा बाजूला जाऊन सांगतो. भगवद्गीता 18 अध्याय विश्वरूप दर्शन योग. त्या विश्वरूप दर्शन योगामध्ये श्रीकृष्णाचं विश्वरूप पाहिल्यानंतर अर्जुन श्रीकृष्णाला एक क्षमा प्रार्थी म्हणून सांगतो की देवा इतका तो मोठा, पण मी तुला बरोबरीचं समजलो वगैरे जे आहेत तेवढ्या श्लोकांना बाजूला काढलं जातं. काही ठिकाणी तेवढ्या श्लोकांना बाजूला काढलं जातं आणि अर्जुनाची क्षमा प्रार्थी, क्षमा प्रार्थना ती भक्ताची पण असू शकते. आपला तरी कुठं परमेश्वर इतका मोठा आहे माहिती आहे. तसं त्या गोपी गीताचं आहे. संबंध भागवत पुराण 18,000 श्लोक, त्यामध्ये दशमस्कंद 1500 श्लोक, त्याच्यामध्ये 18 श्लोक गोपी गीत. इतकं त्याचं महत्व आहे. कारण त्या गोपी जे बोलत आहेत कृष्णाबद्दल ते विलक्षण सुंदर आहे. तर 31वा अध्याय गोपी गीत. 32वा अध्याय त्याचं परंपरेनं नाव गोपी सांत्वन आहे. पण मी तुम्हाला दाखवून देतो गोपी तत्व शोधन आहे. जे रास नृत्याला गेलेल्या गोपी गोपाळ कृष्णाकडे तत्वज्ञानाचे प्रश्न विचारतात आणि कृष्ण त्यांना उत्तर देतो. आता मला सांगा, इतक्या उंचीची जर ते रासलीला असेल, तत्वज्ञान चाललंय अर्जुन कृष्णासारखं गीतेसारखं, एवढी विलक्षण गोष्ट आहे. म्हटलंय गीता गोपी सांत्वन,
पण गोपी तत्व शोधन आहे. बघूया. आणि शेवटचा जो आहे त्याला समारोप म्हटलंय 33वा. मग क्रमानं काय काय झालं? वेणू वादन, श्रीकृष्ण शोध, गोपी गीत, गोपी तत्व शोधन आणि समारोप. त्यातला पहिला अध्याय आपला झालाय. कोणता? वेणू वादन. आठवतं का बघा की वेणू वादन, पौर्णिमेची रात्र, निरभ्र आकाश, चंद्राचं चांदणं केशरी पडलेलं, वाळवंटावर धावत पडत गोपी आलेल्या, गृहिणी असून घरातल्या सगळ्या गोष्टी टाकून आलेल्या, जीव ओवाळून टाकून धावावं तशा प्रकारे आलेल्या, आणि कृष्ण त्यांना भेटायला येतो. इतकं आपण ज्या शनिवारी बोलत होतो तेव्हा होतो. त्यावेळेला आपण असं म्हटलं की त्या गोपी आल्या कृष्णाचं वेणू वादन ऐकून, आणि त्याच्यावर कृष्ण म्हणाला की तुम्ही माझ्या भक्त आहात खऱ्या, पण तुम्ही सगळ्या गृहिणी आहात. अशा मध्यरात्री का अशा अपरात्री किंवा अशा रात्री घरातून बाहेर पडून तुम्ही वेणू वादन ऐकायला येणं हे लोकरीतीच्या विरुद्ध आहे, विपरीत आहे. म्हणून माझं दर्शन तुम्ही घेतलं, माझं वेणू वादन तुम्ही ऐकलं, आता तुम्ही आपापल्या घरी परत जा. तेव्हा त्या भक्त असणाऱ्या गोपी म्हणाल्या की तुला पाहिल्यानंतर, तुझं वेणू वादन ऐकल्यानंतर आम्हाला प्रपंचाचं भानच उरत नाही. मग त्या केविलवाण्या झाल्या. दयाबुद्धीनं त्या कृष्णाकडे, दयाबुद्धीने कृष्ण त्यांच्याकडे बघायला लागला. आणि मग त्या पहिल्या अध्यायाचा शेवट असा आहे की गोपीने कृष्ण म्हणाला, केविलवाणं भाषण त्यांचं ऐकून की ठीक आहे, मग 10 मिनिटं रासलीला नंतर आहे, पण 10 मिनिटं मी वेणू वादन करतो, तुम्ही ऐका. भोवती फेर धरून म्हटलं तरी चालेल. वर्णन असं आहे, सगळ्या गोपी सभोवार जमल्या तेव्हा प्रभू श्रीकृष्ण नक्षत्राने वेष्टिलेला चंद्र जसा असावा तसा मध्ये शोभून आणला. त्याच्या गळ्यात वैजयंती माला होती. कृष्णानं गोपींच्या आग्रहाखातर वेणू वादने केले. याचा संदर्भ नंतर आहे. श्रीकृष्णानं गोपींच्या आग्रहाखातर वेणू वादन केले. गोपी अत्यंत संतुष्ट झाल्या. मध्ये चंद्र, नीलकांती श्रीकृष्ण आणि केतकी वर्णी अशा प्रकारच्या गोपी, असं दृश्य वाळवंटामध्ये नयन मनोहर असं वाटलं. एवढं आपण ऐकलंय. आता मानवी स्वभाव बघा. असं भक्तीनं वेणू वादन आपल्यासाठी देवाने केलं, त्या भक्तीच्या पाठोपाठ या गोपींच्या मनात अहंकार उत्पन्न झाला. त्यांच्या मनात विचार आला की गोकुळामध्ये अन्य गोपी नसतील का? असतील की, पण आमच्यासाठी वेणू वादन झालं. शब्द असे आहेत, आपण इतर स्त्रियांच्या पेक्षा श्रेष्ठ आहोत, आपण त्रिभुवनात श्रेष्ठ आहोत, असा अभिमान गोपींच्या मनात उत्पन्न झाला. आणि परमार्थात अहंकार चालत नाही. म्हणून बघता बघता चंद्रासारखा मध्ये असणारा श्रीकृष्ण त्या तारकांच्या मधून अदृश्य झाला. अध्याय क्रमांक 29 संपला. वेणू वादन. आता जातोय आपण अध्याय क्रमांक 30 कडे, की ज्या ठिकाणी श्रीकृष्णाचा त्या शोध घेत आहे. आता भागवतकार तुम्हाला मला एक सुचवतात एका अर्थानं की गोपी जसं परमात्म्याचा शोध घेत आहे, तसं ब्रह्मांडाच्या निर्मितीपासून, पृथ्वीच्या जन्मापासून, पृथ्वीवर जेव्हा केव्हा पहिला मनुचा पुत्र मानव जन्मास आला तेव्हापासून सगळेजण त्या श्रीकृष्णाचा शोधच घेत आहेत. गोपीच फक्त शोध घेता येत नाही. आज आपण आणि अनेक वर्षापूर्वी आपले ऋषी मुनी आणि त्यांच्याही पूर्वी तो मनुचा मासा वगैरे आठवा, तेव्हापासून परमेश्वराचा शोध चाललायच. कुसुमाग्रस्त म्हणतात, जगातला सगळ्यात मोठा लपंडाव कुठला असेल तर देवानं, भगवंतानं भक्ताबरोबर चालवलेला. तो जो एकदा लपून बसलाय तो काही सापडतच नाही. पण ज्यांना सापडलं असं वाटतं तेही म्हणतात सापडल्याने वाटलं पण सापडलं नाही.
रामकृष्ण परमहंस ही मोठी मोठी माणसं सुद्धा सापडला म्हणतात, पण सापडला म्हणूनही विवेकानंदांची दाखवू शकली, पण तुम्हाला मला रामकृष्ण परमहंस देऊ दाखवू शकत नाहीत, आपली योग्यता पण नाही. थोडक्यात हा फारच मोठा नटनाट्यधारी असा गोपालकृष्ण लपून बसलाय, आपल्यावर राज्य आलंय, जे शोधायला लागलोय आपण त्याला, आणि तो काही सापडला. गोपींचे तसंच झालं. आता बघा, शोध जर आपण सुरू केला तर ज्याचा शोध आपण घेत असतो तो आपला आदर्श असतो. ज्याचा आपण शोध घेत असतो तो आपला आदर्श असतो, आणि त्या आदर्शाच्या आठवणी आपल्या मनात झालं. पण एकदा त्याला आपण पाहिलंय म्हणून तो शोध घेतोय ना. परमात्मा बाबतीत ते खरं नाही आहे, पण कृष्णाला त्यांनी पाहिलंय, कृष्णाने त्यांच्यासाठी वेणू वादन केलंय. आत्ता आत्ता इथं होता, आत्ता इथं होता, गेला कुठं? अशा वेळेला आत्ता इथं होता त्याचा जो अनुभव असतो त्याच्या आठवणी मनामध्ये जातो. आणि शोध घेताना शोध प्रक्रियेबरोबर कोणाही मनुष्य मात्राच्या मनात त्या आठवणी जागा होतात. भागवतकारांनी मोठं छान वर्णन केले. गोपीने त्या आता वाळवंट आहे, यमुना नदी वाहते, वाळवंटाचे शेजारी, वाळवंट संपल्यानंतर जंगल असणारच, वन असणारच, गाई गुरं त्या ठिकाणी येता येतच. त्या कृष्ण कुठेतरी हरवला. चांदणी रात्र आहे, त्या गोपी घरी न जाता कृष्णाचा शोध घेत आहे, आणि शोध घेताना त्या साहजिकच कृष्णाचं गुणगान करू लागल्या, कृष्णाचं महात्म्य गाऊ लागल्या, कृष्णाच्या भक्तीची स्तोत्र गाऊ लागल्या. आणि त्या इतक्या मीराबाई सारख्या, मग आपण बोलतोय मीराबाई सारख्या अशरीरीने प्रेम करत होत्या की गोपी म्हणायला लागल्या, आम्हाला कृष्ण कसा आठवतो? शब्द आहे, कृष्ण कसा चालायचा ते आठवतं, कृष्णाचं ते मंद स्मित मधुर हास्य ते आठवतं, कृष्ण आपल्याकडे दृष्टिक्षेप टाकायचा ते आठवतं, कृष्ण कसं संभाषण करतो ते आठवतं. आणि हळूहळू आठवणी बरोबर त्याची नक्कल करायला या गोपींनी सुरुवात केली. माणसाचं असंच होतं, आठवणीमध्ये आपण दंगलो, दंग झालो की त्या आठवणीसाठी आपणही वागायला लागतो. म्हणजे आईला मुलाची आठवण आली तर मुलगा मगाशी त्या उंबरठा ओलांडून गेला तर ती उंबरठ्यापर्यंत जाते, आणि जणू मुलगा आत्ताच चाललाय, जणू मुलगा आत्ताच चाललाय अशी नक्कल करते. ते होतच. तशा प्रकारे नक्कल करायला त्यांची भूमिका आली. पण त्याच्या आधी त्या भ्रमिष्ट झाल्या, वनामध्ये झाडा माडांना सुद्धा विचारायला लागल्या की आमचा गोपी कृष्ण पाहिला असता. आता भागवतातलं हे वाचताना आपला रामायण आठवतो. रामायणामध्ये रामानं हा सीते म्हणून त्याला श्लोक आहे. तिथं सुद्धा रामानं झाडा माडांना, झाडा पेडांना मिठी मारायला सुरुवात केली. जरा बाजूला घेऊन सांगतो. भावार्थ रामायण जे एकनाथांचं आहे, त्यात एकनाथ म्हणतात की प्रभू रामानं अशा प्रकारे हा सीते म्हणून त्या झाडांना मिठी मारायला सुरुवात केली. तर स्वर्गामध्ये बसलेल्या दाम्पत्यापैकी पार्वतीला शंका आली की राम हा तोच का की माझा नवरा याचं नाव घेतो शिवशंकर, आणि तो हा सीते म्हणून झाडामाडांना काय मिठी मारतोय. मग पार्वतीनं शंकरापासून शंका उत्पन्न केली. मध्ये संपूर्ण कथा येते तीच पार्वती सीतेचं रूप घेऊन आली आणि तुळजा भवानी जन्मास आली. आता मी त्या गोष्टी लक्ष देत नाही, तुम्हाला माहिती आहे. गोष्टीच्या उत्तरार्धाकडे चला. जेव्हा तिच्या लक्षात आलं सीतेचं रूप टाकलं पार्वतीनं, तुळजा भवानी ती झाली, तेव्हा तिनं रामाला प्रश्न विचारला की सगळं झालं ठीक आहे, पण एवढा परमात्मा असून तो झाडा पेडानं उत्तरचा मिठी का मारतोस? आता नाथ संसारी संत आहे, तर नाथ म्हणतात रामाने सीतेला म्हणतात तुळजा भवानीला तू प्रश्न विचारतेस पण मी उत्तर देऊ इच्छित नाही. का बरं? नाही पतिवचनी गौरवार्थ, नाही गुरुवचनी गौरवार्थ, सांगू नये तव रघुनाथ बोलला. नवऱ्याला विचारलंस, नवऱ्याने सांगितलं हाच परमात्मा,
विश्वास न ठेवता खाली आलेस, मला भेटलीस तरी विश्वास ठेवला नाहीस, आता विचारतेस की असं का करतोस. थोडक्यात तू विनम्र नाहीयेस. मग पार्वती विनम्र झाली आणि मग रामाने सांगितलं ही झाडं जी तुम्हाला दिसत आहेत, भगवद्गीता आठवा. कृष्ण अर्जुनाला म्हणतो तुला मागचे जन्म आठवत नाही पण मला मागचे जन्म आठवत आहेत. तसं पार्वतीला रघुनाथ म्हणाला, राम म्हणाला हे झाड ही झाड म्हणजे कित्येक शतक ऋषी मुनी माझी वाट पाहत इथे तिष्ठत उभे आहेत. झाड उभीच असतात लक्षात घ्या. घोडा उभ्यानच झोप घेतो, बसत नाही. हे ऋषी मुनी उभे आहेत, त्यांचा उद्धार करण्यासाठी मी त्यांना मिठी मारतो. रामायणामध्ये आपण गेलो, पुन्हा भागवतात येतो. भागवतामध्ये गोपींनी सुद्धा म्हणायला सुरुवात केली की हे गोपी कृष्ण आहे, श्रीकृष्णा तू आहेस कुठे. थोडक्यात भागवतकार त्यांना भ्रमिष्ट म्हणतात. भ्रमिष्ट, दिग्मूढ, कुठे कृष्ण सापडतच नाहीये. मग त्यांनी त्याच्या लीलांचं अनुकरण सुरू केलं. आता किती वर्णन छान आहे बघा. लीलांचं अनुकरण कसं, तर कृष्णाच्या लीला म्हणजे कृष्णाचे पराक्रम, त्या पराक्रमामध्ये जी जी अन्य पात्र होती ती ती पात्र व्हायला गोपींनी सुरुवात केली. मूळ पात्र कृष्ण कायमच आहे. गोपी कुठली पात्र व्हायला लागल्या ऐका. एकीनं पूतना मावशीचं सोंग घेतलं, एकीनं स्वतःला शकट म्हणजे गाडा मानलं, एकीनं तृणावर्त असुरासारखे हावभाव करायला सुरुवात केली. एक जण बकासूर जे तो जो नाग आहे तो त्याचं अनुकरण करू लागला. एक गोपी सख्यांच्या खांद्यावर हात टाकून कृष्णासारखं चालण्याची नक्कल करायला लागली आणि वर म्हणायला लागली बघ मी कृष्णासारखेच चालते. एकीनं तृणावर्ताची नक्कल केली, एकीनं कालिया सर्पाची नक्कल केली. हात उंचावला आणि म्हणायला लागली आता मी कालिया मर्दन करते. काही गोपींनी दोन हात उंचावून डोळे विस्फारून म्हणायला सुरुवात केली बघा सगळीकडे वणवा पेटलाय. गोष्ट आठवा, बघा सगळीकडे वणवा पेटलाय, आता श्रीकृष्ण येईल आणि आपलं रक्षण करील. म्हणजे पूतना मावशीपासून वणवासुरापर्यंत सगळं त्याच्या पराक्रमाच्या आठवणी येऊ लागल्या. भ्रमिष्ट झालेल्या कृष्णाच्या लीलांचं अनुकरण करणाऱ्या, अनुसरण करणाऱ्या अशा त्या भटकत राहिल्या. किती वेळ गेला, अर्धा तास, पाऊण तास, तासभर गेला असेल. आणि अचानकपणे त्याला अमृत कुंभ सापडावा तसं घडलं. एके ठिकाणी गवत दबलेलं होतं, पावलांच्या खुणा होत्या आणि त्या पावलांच्या खुणा साध्या नव्हत्या, तर त्या पावलांच्या खुणा मनुष्याकृती होत्या. माणसाची पावलं होती पण नव्हे, त्या पावलावर चिन्ह उमटली होती. ती दिलीप भागवतकारांनी ध्वज, कमल, वज्र, अंकुश आणि यव अशी 5 चिन्ह त्या 5 बोटांच्या मध्ये, इकडची बोट तिकडची बोट दोन्ही पावलांच्या मध्ये पावलावर दिसत होती. तेव्हा गोपींच्या लक्षात आलं चला कृष्णाचा माग तरी लागला, याच वाटेन तो गेला. आता कुठल्या तरी झाडावर चढून बसला असेल, जाईल कुठं. या 80% काम झालं, चला कृष्ण सापडला. थोडक्यात तो चक्रवर्ती राजा आहे, सम्राट आहे, भक्त सम्राट तर आहेच आहे. त्याची त्यावेळची जी चिन्ह आहेत पदकमलावरची त्याचं बरोबर लेखन हे पुराणकारांनी, भागवतकारांनी केलेलं आपल्याला दिसतं. इथंपर्यंत प्रक्षिप्त नाही. आता जरा मी काय सांगतो ते नीट ऐका. मी तुम्हाला पुराव्याविषयी सांगणार. आता याच्यानंतर या गोपी जेव्हा गवत दबलेलं बघून पुढे जायला लागल्या तेव्हा त्यांना अशा प्रकारे गवत दबलेलं दिसलं की त्या ठिकाणी त्यांच्या मनात विचित्र विचार आला आणि त्याचं वर्णन या ठिकाणी आहे. ते वर्णन मी वर्गात मी तुमच्या समोर आता सांगू शकत नाही, अशा प्रकारचे प्रक्षिप्त श्लोक.
आणि त्याला स्वच्छ विरोध जर कोणी केला असेल तर मी लेखकांची नावं सांगणार आहे, पुस्तकाचे नाव सांगणार आहे, तुम्ही स्वतः ते बघा. म्हणजे मी प्रक्षुब्ध श्लोक का म्हणतो हे तुमच्या लक्षात. पुन्हा सांगतो, आतापर्यंतचं वर्णन हे ठीक आहे, पण पुढची जी वर्णनं येतात ती वर्णनं निश्चितपणे अगदी घृणास्पद म्हणता येत नाही, पण तिरस्करणीय म्हणावं अशा प्रकारची वर्णनं येत आहेत. हे कोण म्हणतंय? पहिले मोठं नाव महादेव शास्त्री जोशी आणि दुसरं मोठं नाव नागपूरचे, पण त्यांनी महादेव शास्त्रींना मदत केलेली आहे ती पुस्तकं लिहिताना. त्यांचं नाव आहे मोठे लेखक आणि फार मोठे अभ्यासक वामन कृष्ण चोरघडे. ही दोन नावं दिग्गज आहेत, एक पुण्याचे एक नागपूरचे. कुठल्या पुस्तकात ते एकत्र आले तर पुस्तकाचं नाव आहे भागवत पुराण गद्य अनुवाद 16 खंड आहे. आणि प्रकाशक आपल्याच इथे सदाशिव जिथे होते त्यांचं नाव विदर्भ मराठवाडा बुक कंपनी. आता नीट पुन्हा ऐका, तर हे तुम्हाला इतरांना सांगायचं आहे. विदर्भ मराठवाडा बुक कंपनीनं प्रकाशित केलेली भागवत पुराणाचे मराठीतले 16 खंड, त्यातला जो खंड दशमस्कंधाचा आहे माझ्या हातात आता तोच आहे. त्या ठिकाणी महादेव शास्त्री वामकृष्ण चौधरी यांनी टीप दिली आहे की हे जे काही श्लोक इथं आहेत हे प्रक्षिप्त असले पाहिजेत. एवढंच नव्हे तर मी श्लोकाचे क्रमांक तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही स्वतः ते बघा. दशमस्कंध अध्याय क्रमांक 30, 29 झाला ना, आता 30. दशमस्कंध अध्याय क्रमांक 30 आणि श्लोक क्रमांक 31 आणि 32. हे 10, 30, 31, 32 हे तुम्हालाही त्याचा अर्थ बघता येईल. महादेव शास्त्री जोशींसारखा तपस्वी माणूस म्हणतो की हे श्लोक प्रक्षिप्त असले पाहिजे. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे की 2 श्लोक प्रक्षिप्त आहेत असं हे सांगताय, मग 2च आहेत का 200 आहेत? 2 आहेत हे जर ते सांगताय, अमातर भक्तीमध्ये मी तुम्हाला मुद्दा सांगितलाय, वात्सल्य भक्ती का शृंगार भक्ती? वात्सल्य भक्तीला आमचा पाठिंबा. अशरीरी भक्ती का शरीरेरी भक्ती? अशरीर आम्हाला पाठिंबा. मीराबाई आम्हाला वंदनीय आहे, तशाच गोपी आहे, ही आपली भूमिका आहे. आणि त्या भूमिकेला आपण अभ्यासकांनी जे प्रक्षिप्त आहे त्याच्याबद्दल न बोलता जे अप्रक्षिप्त आहे म्हणजे व्यासांचं आहे आम्हाला खात्री वाटते त्याच्याबद्दल बोलणं इष्ट आहे. आणि गोपी गीता सुद्धा 18 श्लोकापैकी मी निवडलेले 7 किंवा 8 श्लोक आहेत, तेवढेच मी तुम्हाला संस्कृत श्लोक सगळं सांगणार आहे. म्हणजे माझं बोलणं नको, व्यासांचं बोलणं असू दे, शुकाचार्यांचं बोलणं असू दे, आणि ते किती छान आहे बघ. पण त्या गोपी गीताकडे जायच्या आधी आपला जो अध्याय चाललाय तो श्रीकृष्ण शोधाचा चाललाय. पहिला वेणुवादन 29, 30वा श्रीकृष्ण शोध. हा शोध घेताना गोपीने श्रीकृष्णाचा शोध सोहोकडे चालवला, पण कृष्ण काही दिसेना, कृष्ण काही भेटेना. तेव्हा त्यांनी ठरवलं कृष्णाचा शोध घेणं आता थांबवायचं, परतायचं, वाळवंटामध्ये यायचं आणि वाळवंटात श्रीकृष्ण चिंतनामध्येच त्या दंग झाला. शब्द असे आहेत, त्यांचं मन, संभाषण सगळंच कृष्णमय होऊन गेलं. मीराबाई श्रीकृष्ण चिंतनात त्या दंग झाल्या. कृष्ण म्हणाला होता तुम्ही घरी परत जा, पण घरादाराचं स्मरण त्यांना राहिलं नाही. या गोपी श्रीकृष्ण चिंतनामध्ये मग्न झाल्या, यमुनेच्या वाळवंटात परत आल्या आणि जेव्हा कृष्णाची इच्छा असेल तेव्हा तो येईल असं म्हणून त्याच्या आगमनाची वाट पाहत राहिल्या. आता 30वा अध्याय पण संपला आणि 31वा अध्याय आला. आता 31व्या अध्यायामधला संस्कृत श्लोक आपण वाचूया, त्याचा पदविच्छेद पदविग्रह करूया, त्याचा अर्थ बघूया. आणि असे 6-7 श्लोक आहेत 18 पैकी.
जे प्रक्षिप्त निश्चित नाहीत असं आपल्या लक्षामध्ये येतं. त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करूया. आता ज्याप्रमाणे गीतेमध्ये भगवान उवाच आहे, संजय उवाच आहे, व्यासानेच लिहिलं असल्यामुळे भागवत पुराणात तेच आहे. इथं शब्द आहे गोप्य वलय ऊचुः ऊचुः उवाच म्हणाल्या. गोप्य म्हणजे कोण? गोपी स्त्रीलिंगी शब्द आहे, त्याचं रूप आहे व्याकरणात. गोपी उवाच म्हणाल्या. काय म्हणाल्या? पहिला श्लोक बघा. जयती ते अधिकम जन्मना व्रजः. आता मी वाचत असताना त्या संस्कृत शब्दाकडे पण लक्ष द्या आणि त्यातला नाद पण लक्षामध्ये घ्या. जसं गीता पाठ केली, कंठस्थ केली आणि म्हणायला लागलं तर त्यातली लय जाणवते. शिकवताना नाही जाणवत. तसं मी शिकवत असताना तुम्ही तिचे लय नाही जाणवणार. पण जर तुम्हाला ती गोपी गीत मिळालं स्वतंत्रपणे तर तुम्ही त्याचा अभ्यास करू शकाल आणि मग तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा त्याची लय तुमच्या लक्षात. आता मी अर्थाकडे लक्ष देतो. जयती ते अधिकम जन्मना व्रजः आश्रयत इंदिरा शश्वदद्रहि दैत दृश्यतां दिक्षु तावकाः. अतित अनुप्रास आहे. दैत दृश्यतां दिक्षु तावकाः त्वयि धृता सवस्त्वां विचिन्वते. पुन्हा एकदा वाचूया. जयति ते अधिकं जन्मना व्रजः आश्रयत इंदिरा शश्वदत्त्रहि दैत दृश्यतां दिक्षु तावकाः त्वयि धृता सवस्त्वां विचिन्वते. असा पहिला श्लोक आहे. अर्थ बघा. पहिला शब्द आहे जयती. जयती म्हणजे जय जयकार असो. गोपी गीतात कृष्णाची आठवणी करताना कृष्ण भगवान आहे हे विसरत नाहीये. जयती शब्दानं तुझा जय जयकार असो. तू त्रिभुवनाचा राजा आहेस, आम्ही सामान्य गोपी आहोत. तुझा जय जयकार करूनच आम्ही पुढे जाणं आवश्यक आहे. दुसरा आठवा. तुळजा भवानी अन्य देवीचा देवीची प्रार्थना करताना काय पहिला शब्द उच्चारतात? उदो अंबाबाई उदो. उदो म्हणजे काय आहे? उदय हो. देवाचीच प्रार्थना करायची आहे पण उदो शब्दात उदय हो असं असतं. आणखी जरा बघा. पसायदानामध्ये आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे शब्द येतात. त्या आता शब्दाचा अर्थ काय आहे? आपण चटकन घेतो आता, जे 9000 ओवे लिहून झाल्या आता, असं नाहीये. आता म्हणजे अथ. अथ म्हणून सुरुवात करायची असते. तर ज्ञानेश्वरांच्या दृष्टीने ते पसायदान एक वेगळं, जे पसायदानाला आपण लघु ज्ञानेश्वरी म्हणतो. जे 9 ओव्यात काय आहे, 9000 ओव्यात काय आहे ते ज्ञानेश्वर माहिती आहे. म्हणजे आता म्हणजे अथ म्हणतात. अथ श्री. कुठल्याही गोष्टी सुरुवात करताना अथ ते म्हणायचं असतं. तसं आहे. जे गोपी भक्त आहे जयती, तुझा जय जयकार असो. का बरं? ते अधिकम जन्मना व्रजा. अरे तू जिथं जन्म घेतोस तिथं तुझी पत्नी लक्ष्मी येतेच. विठ्ठल रुक्मिणी गोपी आहे, स्त्री आहे, त्या लक्ष्मीचा उल्लेख करायचा आहे. पण आधी त्या जयती म्हणताय. तो जय जयकार असो. काय जय जयकार असो? अरे तू व्रजभूमीमध्ये जन्म घेतलास आणि लक्ष्मीला सुद्धा वैभव प्राप्त झाला. विचार काय तू. आणि पुन्हा बघा, व्रजभूमी म्हणजे काय? गवळीवाडा. म्हणजे कृष्णानं जन्म तथाकथित वरिष्ठ कुलात, वरिष्ठ ज्ञातीत राजाच्या पोटी घेतलेला नाही. तो नंदाच्या पोटी लोकांच्या दृष्टीनं जन्मास आला. गवळीवाड्याचा तो गोपाल कृष्ण आहे. आपण खरंच विचार करायला पाहिजे. श्रीराम पण नंतरचा अवतार कोण? गोपाल कृष्ण. किती कृष्ण आपल्या जवळ आलाय आणि विठ्ठल तर त्याहून जवळ आलाय. देव आपल्या जवळ येणं ही भावना फार मोठी आहे. तर जयती ते जन्मना व्रजा. तू व्रजभूमीमध्ये जन्म घेतलास. आश्रयत इंदिरा
शश्वदत्तही. अरे लक्ष्मीला तुझा आश्रय आहेच, कारण तू लक्ष्मीपती आहेस. पण गोकुळामध्ये जन्म घेऊन त्या लक्ष्मीला तू आश्रय देऊन ती जी इंदिरा आहे, इंदिरा शब्दाचा तू लक्ष्मी का कमळातून जन्मते म्हणून इंदिवर, इंदिरा ती कमळातून जन्मते. पुन्हा गंमत बघा, कमल चिखलातून जन्मत, अपावित्र्यातून पावित्र्य, पावित्र्यातून श्री, श्री म्हणजे लक्ष्मी. सगळी परंपरा शब्द साधे नसतात ऋषी मुनींचे. आश्रयत इंदिरा. अरे तू लक्ष्मीला आश्रय दिलास. विचार करा, लक्ष्मी म्हणजे पैसा तुम्हाला मला पाहिजे असतो, आणि पैसा कोणाचा आश्रय घेतो? लक्ष्मीपतीचा. तर तू इंदिरेला आश्रय दिलास. आम्ही तुझ्याकडे सगळीकडे दाही दिशा बघतो आहोत. दयित दृश्यताम दिक्षु तावका. दयित, त्या दयिता म्हणजे प्रेम करणारे. आम्ही सगळे भक्ती प्रेम तुझ्यावर करतोय, आम्ही दयित आहोत. दृश्यता तुझा शोध घेतोय, आणि कुठे घेतोय? दिक्षु म्हणजे 10 दिशांना. तू ब्रजभूमी जन्म घेतलास, लक्ष्मीला आश्रय दिलास, तुझा आम्ही 10 दिशांना शोध घेतोय. आणि विचिन्वते, अरे तुझा शोध आम्ही असा घेतोय की स्वयी धृता आसव. धृत म्हणजे धारण केलेला, धृतासव म्हणजे ज्यानं आपले प्राण अर्पण केले. मराठीत म्हणजे जीव ओवाळून टाकलाय. का आम्ही दयित आहोत? आम्ही तुझ्यावर जीव ओवाळून टाकलेल्या गोपी 10 दिशांना तुझा शोध घेतोय. कसं एक त्यामध्ये कारुण्य बघा. असंच होतं की नाही, समजा जत्रेमध्ये लहान मुलं आईचं पोट सोडलं, म्हणून इकडे तिकडे गेलं, काय फार लांब गेलेलं नाहीये, हलवायच्या लोकांना समोर उभा आहे, पण तेवढ्या 5 मिनिटामध्ये आईला ब्रह्मांड आठवलं, आणि ती 10 दिशांना शोध घेते. हे लक्षात घ्या की गोपींचा भाव काय. तर शृंगारात अडकला तर फक्त एक प्रियकर, एक प्रियकर नाहीये, हा जगाचा प्रियकर आहे. ही भक्ती आहे, ही फार उंचीची गोष्ट आहे. तिला दृष्टांत म्हणून पाहिजे तर तुम्ही बोला, पण सिद्धांत म्हणून बोलू नका. दृष्टांत समजता, त्या जयदेवानं गीत गोविंद मध्ये दृष्टांत केला, मान्य, ठीक आहे, सोडून देऊ, पण तो सिद्धांत नाही. मग दैत दृश्यताम दिक्षु, त्यातला अनुप्रास पण लक्षात घ्या. व्रजभूमीमध्ये लक्ष्मीला ऐश्वर प्राप्त झालं हे ध्यानात घ्या. आणि धृत आसन विचिन्वते, ज्यानं तुझ्यावर जीव ओवाळून टाकलाय, त्या आम्ही तुझा शोध घेतोय. गोपी गीतातलं पहिला श्लोक झाला. आता मला सांगा, प्रक्षिप्त काय असू शकेल का? असा शोध आपण घेत गेलो तर पुढे जाऊ. पुढच्या श्लोकामध्ये म्हटलंय, न खलु गोपिका नंदनो भवान अखिल देहिना मनांतरा दृक विखनस सारखितो विश्वगुप्त ये सखे उदयवान सात्वता तुले. पुन्हा ऐका, न खलु गोपिका नंदनो भवान अखिल देहिना अंतरात्मा दृक विखनस प्रार्थितोय, तर विखनस आर्थितो विश्वगुप्त ये सखे उदयीवान सात्वतां कुले. आता गोपींच्या भावना श्लोक क्रमांक 2 मध्ये बघू. त्या म्हणतात, काय घडतं खूपदा, तर अवतार घेतला, भगवंतानं अवतार घेतला की तो मनुष्याकृती होतो, आणि तो मनुष्याकृती झाला की त्याला माणसाच्या मर्यादा येतात, आणि या मर्यादा पाळून मर्यादा पुरुषोत्तम होण्याचं काम एकटा श्रीराम करू शकतो. शुद्ध परमात्मा शबल होऊन अवतार घेतो तुमच्या न्यायासाठी, आणि अवतार घेतला, अवतरू झालं, वरून खाली आलं. ते बघा, जटेमध्ये गंगा नदी आहे, उच्च स्थानी आहे, खाली आली तुमच्या मायासाठी, नाही म्हटलं तरी अवनत झाली की नाही, तसा अवताराचा असतो. मग अवतार काय बरं, कोण काय म्हणेल, कोण कृष्ण, कंस म्हणतच होता, कोण कृष्ण,
ते गवळ्याचं पोर म्हणून गोपी म्हणतायत आम्हाला कळतं तू गवळ्याचं पोर नाहीयेस. हा तू गवळ्याचं पोरही आहेस. पहिलं वाक्य म्हणा तू गवळ्याचं पोरही आहेस. कसं बरं? न खलु गोपिका नंदनो भवान. भवान संबोधन आहे हे भगवंतात. न खलु, खलु म्हणजे खरोखर, न म्हणजे नाही. तू आहेस पण खरोखर नाहीस गवळ्याचा मुलगा. न खलु गोपिका नंदनो भवान. तू आहेस अरे पण तू फक्त गवळ्याचा पोर नाहीस. मग तू कोण आहेस? न अखिल अखिल देहिलांतरात्मा द्रुत. अखिल जगाचा अंतरात्मा तू आहेस. तू फक्त गवळ्याचा मुलगा नाहीस. तू अखिल जगाचा अंतरात्मा आहेस. आणि जगाचा अंतरात्मा आहेस म्हणूनच सृष्टी निर्माण करण्यासाठी भांबावलेला जो ब्रह्मदेव होता, तिथे चतुश्लोकी भागवताकडे गेलो बघा. सृष्टी निर्माण करताना भांबावलेला जो ब्रह्मदेव होता त्याला विश्वगुप्त म्हणजे गुप्त विश्व तू समजावून सांगितलंस. शब्द आहेत विखनस आर्थितो. विखनस अर्धा म्हणजे ब्रह्मदेव. आर्थितो म्हणजे प्रार्थितो, प्रार्थना केली. कशासाठी? विश्वगुप्त ये. हे विश्वगुप्त काय आहे बरं? तुम्हा सगळ्यांना चित्रगुप्त माहिती आहे. तसं विश्वगुप्त काय? तो उलट करायचं गुप्त विश्व. त्या विश्वाचं कोड आजही आपल्याला सुटत नाही आणि ब्रह्मदेवालाही सुटलं नाही. एका लेखकाने छान म्हटलंय, तो परमेश्वर कधी झोपी गेला होता आणि त्याला पहाटे स्वप्न पडलं आणि त्यानं माणसाची निर्मिती केली. हे माणसाचं कोड कसं काय देवाला पडलं आणि ते आम्हाला सापडलं कुठं असतं. पण अगदी खरं आहे. एक वेळ परमेश्वर कसा आहे तुम्हाला मला सांगता येईल, पण एका माणसाचा दुसरा माणूस नसतो, त्याचं कोड काही सुटत नाही. पण अमुक माणूस अमुक क्षणी कसा वागेल हे त्यालाही कळत नाही, ते इतरांना काय करणार. खरंच आहे की नाही? म्हणून माणसा मग बहिणावे जे विचारतात ते अगदी खरंच आहे. कोडच पडले देवाला. मग आपल्याला काय बरं? असा एक माणूस, अशी माणसं, असं विश्व निर्माण करायचं. विश्वगुप्त ये विखानस प्रार्थितो. ब्रह्मदेवाने ज्याची प्रार्थना केली. आता चढती भाजणी कशी आहे बघा. तू गवळ्याचा पोर आहेस का? नाही नाही. सगळ्यांच्या अंतरात्मा तू आहेस. फक्त अंतरात्मा आहेस का? नाही. ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करता असताना, तोही भांबावलेला असताना त्याला ज्याला मार्गदर्शन केलं. त्या गंमत बघा. अंतरात्मा ब्रह्मदेवाला मार्गदर्शन आणि जन्म कुठे घेतला? उदय सखे. आता सखे शब्द वापरला. सखा सखी शब्द वापरायला काही हरकत नाही. आणि त्यांना कृष्ण सखा कृष्ण सखी शब्दाचं आकर्षण असतं. माझा त्याला विरोध नाही. पण स्वतःला कृष्ण सखी म्हणताना अशारीर प्रेम डोक्यात जागलं पाहिजे. शारीर प्रेम जागणं हा कृष्णाचा अपमान आहे. एवढं माझं वाक्य लक्षात ठेवा. बाकी काही विरोध नाही. इथे सख्य म्हटलंच आहे. आणि सख्य भक्ती नाकारतो कोण? अर्जुनाची सख्य भक्ती आहे ना, हनुमंताची सख्य भक्ती आहे ना. आता ते पुरुष आहेत म्हणून असेल, पण अशरीर प्रेम का मला कळत नाही बरं? स्त्री आल्यानंतर का मला शरीराचा विचार मनामध्ये येतो बरं? जर हनुमंताला सख्य भक्ती करता येते, जर अर्जुनाला करता येते, तर मीराबाईला का नाही येणार? तर गीतेच्या दृष्टीनं पुरुष म्हणजे पुरे शयती सहा. या देहात जो राहतो तो पुरुष. स्त्री पुरुष नाहीच म्हणे. गीता मान्यच करणार नाही. पुरुषोत्तम जो आहे ना तो स्त्री पुरुषोत्तम आहे, पुरुष पुरुषोत्तम आहे. हे नीट लक्षामध्ये घ्या. मी सखे म्हटले. आता बघा, तू कोण? अंतरात्मा. तू कोण? विश्व ब्रह्मदेवाचा गुरु. आणि जन्मलाच कुठं? सात्वत कुळात. जे यादवांचं कुळ आहे ना, त्या कुळामध्ये काही पुन्हा घराणी आहे. सात्वत वृष्णी अशी घराणी आहे. आता सात्वत आणि वृष्णी कदाचित एक असेल. कारण गीतेमध्ये काय म्हटलंय? वृष्णा वासुदेव. आणि भागवतात काय म्हणताय? सात्वत. आता एकच आहे का पोट शाखा आहे आपल्याला माहिती नाही. पण गंमत बघा, किती उंचीवर नेलं? अंतरात्मा. किती उंचीवर? ब्रह्मदेवाचा गुरु. आणि जन्मलास कुठं? यादव कुळात. मी चक्कर म्हणतो, शिवशंकराचा अवतार, त्याचं नाव शिवछत्रपती, जन्मले भोसल्यांच्या कुळात.
तसा आहे. भगवान श्रीकृष्ण जन्मला कुठं? सातवत तुला, हे सख्या सांगतात. त्यांची भक्ती या दुसऱ्या श्लोकातून सुद्धा आपल्या लक्षामध्ये येते. तिसऱ्या श्लोकात ते म्हणतात, विरचिता भयं वृष्णिधुर्यते चरण मियुषां संस्कृतेर भया कर सरोरुहं कांत कामदम शिरसी देही न श्रीकर ग्रहम. पुन्हा ऐका, विरचितां भयं वृष्णिधुर्यते चरण मियुषां संस्कृतेर भयात् कर सरोरुहं कांत कामदम शिरसी धेहि धेहि नः श्रीकर ग्रहम. आता या श्लोकाकडे तुम्ही नीट लक्ष द्यायचंय की त्यांची भक्ती कांत भक्ती नाहीये, कांता भक्ती नाहीये, तर वात्सल्य भक्ती आहे. याचा पुरावा मी तुम्हाला देणार आहे त्या श्लोकातून देणाऱ्या शेवटच्या चरणात. पण त्याच्या आधी बघा, विरचिता भयं, जे विरचिता अभयं वृष्णिधुर्यते. मगाशी सातवत कुळाचा उल्लेख केला, आता श्लोक क्रमांक 3 चाललाय. वृष्णी हे यादवांचंच कुळ आहे, त्याचा धुर्य म्हणजे धुरीनं जे वृष्णी कुळाचा नायक असा तू आहेस. बरोबर आहे. वृष्णी नाम वासुदेव. आणि तू काय केलंस? विरचिता अभयम, रचिता म्हणजे रचणारा, विरचिता म्हणजे विशेष प्रकारे रचणारा म्हणजे ब्रह्मदेव. मगाचाच विखानस आणि आता विरचिता. त्या विरचिताला म्हणजे ब्रह्मदेवाला मगाचा संदर्भ आहे. तू अभय दिलंस, त्याला सांगितलंस काळजी करू नकोस, मी तुला चतुश्लोकी भागवत सांगतो. हे महाभागवत आहे, हे 4 श्लोकाचं भागवत आहे. चतुश्लोकी भागवत उपलब्ध आहे, नाथांचं प्रकरण आहे त्याच्यावर, सुंदर आहे. त्याच्यामध्ये ब्रह्म माया आहे, सगळं आहे त्याच्यामध्ये. त्या 4 श्लोकांनी उपदेश करून निर्भय बनवलंस तू. कुणाला? त्या ब्रह्मदेवाला. अरे तुझ्या मस्तकाकडे बघणं, तुझ्या डोळ्याला डोळा भिडवणं, तुझं मुखकमल न्याहाळणं, तुझे बाहू पाहणं त्यांची क्षमता नाही. तुझे चरण पाहणं ही आपली भूमिका आहे. आता जरा भारतीय परंपरेमध्ये विचार करा, आपण गुरु चरणाची पूजा करतो. दत्त महाराजांची मूर्ती असते, काल दत्त जयंती झाली, पण मूर्ती नंतर आहे. जुन्या काळापासून आपल्याला माहिती आहे या पादुका पदचिन्ह, औदुंबरला तेच, नरसोबाच्या वाडीला तेच, गाणगापूरला तेच. ही पदचिन्ह फार महत्वाची. ही गुरु पदचिन्ह किती महत्वाची आहे. तर ज्ञानेश्वर म्हणाले, ज्ञानेश्वर जरा बाजूला जाऊया, दुसरीकडे जाऊया. ज्ञानेश्वर म्हणाले, जिथं गुरुचरण उभे असतात त्या जागी माझ्या देहाची माती मिळाली पाहिजे. आपल्या मरणाचं स्थळ सांगतात. मरण कोणाच्या हातात नाही आहे, पण मरणाचं स्थळ सांगतात ज्ञानेश्वर. श्री जेथ श्री चरण ठाती ती क्षिती मिळविन. जिथं गुरुचरण उभे असतील त्या जमिनीवर गंमत आहे, तीही जमीन आणि देहाचीही मातीच. हा मृणमय आहे. मातीनं मातीमध्ये मिळणं आपल्याला मान्य आहे, त्याचं चिन्मय होणं हे आपलं कर्तव्य आहे, पण मृण्मय अमान्य नाहीच आहे. आता बघा, तू कोण आहेस? ब्रह्मदेवाला मार्गदर्शन करणार. पण आम्ही कोण आहोत? चरण मियुषाम संस्कृतेर भया. आम्ही फक्त तुझ्या चरणाकडे सख्यावंत आहेत. आम्ही तुझ्या फक्त चरणाकडे लक्ष देतो, कारण फार महत्वाचं आहे, संस्कृतेर भयात. अरे अभय झालेल्या ब्रह्मदेवानं संसार निर्माण केला, पण आम्ही त्या संसारामध्ये अडकलोय. आम्हाला अभय द्यायला पाहिजे, ते तू दे. आम्हाला संसाराचं भय वाटतं, आणि तुझ्या चरणाकडे नजर ठेवली तर आमचं संसाराचं भय संपतं. खरंच संपतं, खरंच. संतांनी आपल्याला हे सांगितलंय की शेवटच्या क्षणी, शेवटच्या श्वासाला जर भगवंताची आठवण झाली तर तो क्षण सुद्धा निर्भय असू शकतो. मी शब्द अगदी सावधपणे वापरतोय. तो क्षण सुद्धा निर्भय असू शकतो, संतांनी आपल्याला सांगितलं. म्हणून आयुष्यभर देवाचं नाव घ्यायचं, शेवटी आठवलं पाहिजे. म्हणून हे ध्यानात घेतलं आपण तर काय म्हणतायत?
तुझ्या चरणाकडे आमची नजर आहे, कारण आम्ही संसारग्रस्त. जरा विचार करा गोपींच्या मनाचा. त्या अशरीरी प्रेमासाठी धावत आल्या, त्या भक्तीसाठी धावत आल्या. पण त्या काळामध्ये संसारातल्या अन्य लोकांनी त्या नावं ठेवली नसतील का? मीराबाईला नावं ठेवली नाहीत का? हे सोपं नाही आहे. नाथांची भारुडे जर आपण वाचली ना, तर त्याच्यामध्ये एक स्वैरिणी नावाचं भारुड आहे. नाथांची भारुड आहे, त्यात एक स्वैरिणी नावाचं भारुड आहे. स्वैरिणीचा साधा अर्थ स्वैराचारी. आणि ती म्हणती आहे, संसार मोडला, नवरा मारला आणि मी बाजारामध्ये येऊन बसले. आता ज्याला काही कळतच नाही त्यांना याचा अर्थ समजत नाही. बाजारामध्ये येणं म्हणजे काय, नवरा मारला म्हणजे काय, स्वैरिणी कसं आहे, एखादी स्त्री स्वतःला कशी स्वैरिणी म्हणते. जरा परमार्थाच्या उंचीवर जावं लागतं, तेव्हा रूपक कळतं, दृष्टांत कळतो आणि मागचा सिद्धांत लक्षात. आपण लक्षात घेतोय काय म्हणतात सख्या, संस्कृतेर भयात, आम्हाला संसाराचं भय वाटतं. आता अशा वेळेला नीट ऐका, एवढं करून आपण पुढे करूया. आम्ही तुझ्या चरणाकडे नजर देतो, देवा तुझा अभय हस्त आमच्या मस्तकावर आला. आम्ही चरणाकडे लक्ष देतो, तुझा अभय हस्त आमच्याकडे आला. आणि स्त्री आहे, गोपी आहे, त्या काय शब्द वापरतात बघा. अरे तुझा हात लक्ष्मीला मिळतो, हा तुझा हात कांता पत्नी असणाऱ्या तुझ्या पत्नी रुक्मिणीला मिळतो. शेवटी छान आहे बघा. कर सरोरुहम कांत कामदम, अनुप्रास्तर आहे. कर सरोरुहम, सरोरुह म्हणजे सरोवरामध्ये जन्मासलं कमळ. कर म्हणजे हात. तू कमल नेत्र आहेसच, पण तू कमल हस्त पण आहेस. ठीक आहे. असा तुझा कमल हस्त. कांत म्हणजे प्रेमानं, कामल म्हणजे इच्छापूर्तीसाठी. नीट समजून घ्या. तुझा कमल हस्त प्रेमानं इच्छापूर्तीसाठी जिच्या मस्तकावर जातो ती श्री आहे, जे लक्ष्मी आहे. शिरशी धेही नहा श्री करग्रहम. तुझा हात अभय आहे हे करण्याचे शब्द काय वापरायचा, श्री कर. कर म्हणजे हात, पण खालचा हात का निम्न नाही, अभय हस्त. श्री कर ग्रहम शिरसी, एकत्र अर्थ सांगतो. ज्या हातानं तू तुझी रुक्मिणी, तुझी पत्नी कमल हस्तानं जवळ करतोस, तो तुझा हस्त आमच्या मस्तकावर असू दे. आता काय मी बोलतोय तुमच्या लक्षात येते का बघा. तो हस्त स्पष्ट बोलूया, मिठी घालण्यासाठी लक्ष्मीला मिळणार आहे आणि मस्तकावर आमच्या येणार आहे. आता मी काय म्हणतो तुमच्या लक्षात आलं. कमल हस्त, कमल नेत्र, श्रीकर, श्री धेही, धेही बघा, शिरशी धेही नहा श्री कर ग्रहम. अरे वात्सल्यानं तुझा तो हस्त, मातेचा हस्त बालकाच्या जसा मस्तकावर असतो, गुरुचा हात जसा शिष्याच्या मस्तकावर असतो, तसा भगवंता तुझा हात आमच्या मस्तकावर असू दे. मला वाटतं हाच पुरावा आहे. गोपींची भक्ती ही सख्य भक्ती म्हणजे वात्सल्य मंडित आहे दोन्ही अर्थाने. तिथं विठाई माऊली आहे आणि आपण तिचे पुत्र. उलट म्हणा, मी त्या ठिकाणी बोललोय तुम्हाला, ती राधा माता आहे आणि हा गोपाल कृष्ण. ती यशोदा आहे, ती देवकी आहे, ती तिसरी आई आहे राधा माता आणि कृष्ण गोपाल कृष्ण. किंवा उलट करा, ती माऊली आहे, आपण तिचे पुत्र आणि पुत्री आहोत. हीच भावना वैराग्याचं धगधगीत उदाहरणारे शुकाचार्य राजा परीक्षितला सांगू शकतात. आणि जे उलट करतात त्याने 5व्या अध्यायामध्ये स्वतः काय लिहिलंय ते तुम्हाला मी नंतर सांगतो. स्वतःचं मन खात असलं की माणसं काहीतरी असं काय म्हणू कारण शोधतात. आपण कारण शोधतो की नाही.
आता राखून ठेवतो मी ते, फार महत्वाच्या माझ्या दृष्टिकोनातून. त्याची गरज नव्हती ना. का आलं ते, जे मी आता बोलतोय त्यासाठी आलं. की आम्ही राधेच्या प्रेमाकडं, गोपींच्या प्रेमाकडं, नारद मुनी ज्याला वंदन करतात त्या प्रेमाचा दुर्दैवानं काही ना काही श्लोक, आणि तुम्ही गीत गोविंद लिहित असतात, आमचं काही म्हणणं नाही, तुम्ही भागवतामध्ये अशा प्रकारचा प्रक्षेप करायला नको होता. आणि जाता जाता तुम्हाला सांगतो, हा प्रक्षेप कुठे झाला नाही, हा प्रक्षेप आपल्या ज्ञानेश्वरी झालेला नाही. खुद्द ज्ञानेश्वरीमध्ये प्रक्षेप झाला. ज्ञानेश्वरी लिहिली कधी, शके 1272 टीका केली ज्ञानेश्वरी इसवी सन 1290. 1290. आणि आकडा ऐका, 1570 किंवा 80च्या दशकात एकनाथांनी, त्यांचा काळ आहे 1533 ते 99, त्यांनी आळंदीची समाधी शोधली आहे. याचं तुम्हाला मला झाडाझुडपात मिळालीच नसती. त्या आळंदीची समाधी शोधल्याच्या पुढच्या वर्षी जी आज वारकऱ्यांच्या हातात ज्ञानेश्वरी आहे, ते शेवटी उभे आहेत, एकनाथांनी शुद्ध करून दिली आहे. म्हणजे मला सांगा, 1290 पासून 1590 पर्यंत फक्त 300 वर्षात ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक श्लोक, प्रत्येक ओवीमध्ये किमान 3 प्रक्षेप झाले. 9000 गुणले 3 ते काढलेत एकनाथांनी. आणि सगळ्यांना माहिती म्हणून सांगतो, एकनाथांनी स्वतःचं एकही पद त्यात घातलेलं नाही आहे. काय केलं एकनाथांनी, एकनाथांनी त्यांच्या काळामध्ये उपलब्ध असणाऱ्या हस्तलिखित ज्ञानेश्वरीच्या 300 प्रती जमवल्या. एकनाथ केवढे मोठे संशोधक आहेत बघा. आम्ही माणसं PhD झालो, डॉक्टर झालो की आमचे हात गगनाला पोचतात, तर काय मोठा संशोधक आहे विचार करा. 300 प्रती जमवले. त्या 300 प्रती प्रत्येक ओवी 300 वेळा वाचायची. ओम नमो जय अद्या वेद प्रतिपाद्या जय संवेद्य आत्मरूपा. आता जय जय संवेद्य आत्मरूपा आहे की नाही, त्याच्यापेक्षा अनेक पाडवेद आहेत. आता एक वाचलं की 300 वेळा वाचायचं आणि स्वतःच्या बुद्धीनं ठरवायचं की ज्ञानेश्वरांचा शब्द कोणता असेल. कसं ठरवायचं, 2 कसोटी आहेत. एक, एकनाथांना ज्ञानेश्वरांचं मन माहिती आहे, आणि दुसरं ज्ञानेश्वर कालीन मराठी यादवकालीन मराठी आहे, आणि एकनाथांची मराठी बहामनी कालीन मराठी आहे. मोठा फरक सांगतो. त्यावेळी गोविंदू म्हणत होते, नंतर गोविंद म्हणायला लागले, आपण गोविंद म्हणतो. फरक असा आहे. हे एकनाथांना भाषेचं ज्ञान आहे, म्हणजे ज्ञानेश्वरांचं मन माहिती आहे आणि ज्ञानेश्वरांच्या मराठी भाषेची मोडणी माहिती आहे. असं त्या माणसानं प्रत्येक ओवी शुद्ध केली. आणि म्हणून मग एकनाथ शांती ब्रह्म असले ते म्हणाले की ये ज्ञानेश्वरीच्या पाठी ओवी करीन मराठी, त्यांनी अमृताच्या ताटी जाण नरोटी ठेवली. चांगलं अमृताचं ताट आहे, त्याच्यामध्ये कांजी नेऊन ठेवायची. त्या रत्नखचित ताट आहे, त्याच्यामध्ये करवंटी नेऊन ठेवायची. नारळ सुद्धा नाही, श्रीफळ स्वामी, करवंटी. असं माणसाने केलं. मग 300 वर्षात केलं तर 1300 वर्षात, 2300 वर्षात झालं नसेल का? आणि असं ज्यांनी केलंय ते पापाचे धनी आहे. आणि मुख्यतः त्याने रासलीलेचा जो काही खेळ खंडोबा करून ठेवला, त्याचा माझ्यासारख्या भागवताच्या अभ्यासकाला दुःख. आपण आपलं पुरतं हे चालवतोय. तुम्हाला जेवढं पटेल तेवढं स्वीकारा. माझा पुन्हा सांगतो, आग्रह नाही. कारण भागवत पुराण सांगण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारे रासनृत्य, रासलीलेचा अर्थ सांगावा. तो मला वंदनीय आहे, कुणालाही माझा विरोध नाही. पण मला जे पटतं आणि जे गीता धर्ममंडळाला पटतं ते आपण या ठिकाणी मांडतो. बरेचदा मी पुन्हा पुन्हा बोलतोय, कारण ते बोलण्याची गरज आहे, कारण त्याचा गैरसमज होऊ शकतो. आता आपण 2 अध्याय करून 3ऱ्या अध्यायाला आलोय. महत्वाचा अध्याय गोपी गीत, 18 श्लोक आहेत, त्यातले 3 श्लोक आपले आता झाले, बाकीचं पुढच्या श्लोक. नमस्कार.